त्या गॅझेटरच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही। त्या गॅझेटरच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही। तुम्हाला सांगतो, ज्या गॅझेटरचा उल्लेख करतात त्या गॅझेटरच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही। आणि राधाकृष्ण विखे पाटील कोणत्या एका कायद्याच्या तरतुदीत एका ओळीत लिहिलेलं आहे की एखाद्या गॅझेटरच्या आधारे दुसऱ्या एका समूहातून दुसऱ्या समूहात जाता येते। आणि गॅझेटरचा अर्थ काय? गॅझेटमध्ये पब्लिश झाल्याच्या नंतर वेगळं लागू करण्याची तरतूद कुठे आहे? तुम्हाला सांगतो, ज्या गॅझेटरचा उल्लेख करतात त्या गॅझेटरच्या आधारे मी तुम्हाला डंके की चोट पे कायद्याचा अभ्यासक विद्यार्थी, संविधानाचा विद्यार्थी म्हणून सांगतो, त्या गॅझेटरच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी ही कायद्यासमोर टिकणार नाही। माझे मराठा भाऊ, मेरे लगते जिगर मेरे मराठा भाई, जिनसे मैं बहुत प्यार करता हूं, वो मराठा भाइयों के साथ जो राजनीति की जा रही है विपक्ष की तरफ से ही चुकीची आहे आणि त्यांना भुरळ घातली चालली, चुकीच्या मार्गाने नेलं चाललंय। माझा मराठा भाऊ ओबीसी कुणबी म्हणून जाऊ शकत नाही। त्यामुळं आपल्या सर्व मराठ्यांमध्ये पुन्हा एक उमंग निर्माण होईल, जोश यावी। जे नकारात्मक जे अफवा पसरत होत्या समाजामध्ये किंवा परवानगी नाकारली मग मुंबईला जाणार का नाही जाणार, तर मनोज दादा निघालेले आहेत। प्रत्येक भावानी मुंबई जवळ करायची आहे। आपले लाखो वकील आहेत आणि त्यातले हजारो वकील बांधव आपले मुंबईच्या पुन्हा न्यायालयामध्ये ती परवानगीसाठी अजून पुढे कार्य करतील आणि पुन्हा अपडेट देत राहू। हे चॅनल आपण सब काही जण काही असतात ज्यांना काहीतरी सुपारी मिळालेली असते किंवा कुणाच्या तरी आंदोलनाला। आता मराठा समाज हा शांतता प्रिय आहे, कोणाच्याच भावना दुखवणार नाहीये। शांततेने आम्ही प्रत्येक व्यक्ती सर तिथं उपोषण करतो आणि उपोषण करणं हा आमचा अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे, आमची बाजू मांडण्याचा, आम्हाला उपोषण करण्याचा अधिकार आहे। आम्ही कायदा कधीच बिघडू देणार नाही आणि न्यायालय जो निर्णय देईल तो जरांगे दादालाही मान्य आहे आणि सगळ्या अखंड मराठा समाजाला मान्य आहे।